मैत्रिणींनो, आज बनवूया आपण बाप्पाचे रंगीत मोदक। त्यासाठी मी घेतलेला आहे एक बीट। आता बीट किसून घेऊया। आपण बीट किसून घेतला, हा बीट किसून घेतला। आता हा बीटचा किस पाण्यात उकळायचा। आपण बीट उकळण्यासाठी ठेवलेला आहे, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा साखर। पाच मिनिटं आपल्याला बीट उकळून घ्यायचं आहे। मी 1 वाटी तांदूळाची पीठ घेतले आहे। आता आपल्याला 1 वाटी बीटचं उकळलेलं पाणी घ्यायचं आहे। जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच घ्यायचं आहे। चिमूटभर मीठ घालूया। साजूक तूप, एक छोटा चमचा साजूक तूप, चिमूटभर मीठ। आता घालूया तांदूळाचे पीठ। आणि एक चांगली उकळ आपल्याला घ्यायची आहे। बंद केला। 15 मिनिटं एक असं झाकण ठेवून बंद करून घेऊ। बीटचा किस काढलेला होता, 1 वाटी जवळजवळ तो किस आलेला आहे। आता हा किस आपल्याला सारणसाठी वापरायचा आहे। खोबऱ्याच्या किस ऐवजी आपण बीटचा किस घेतला। हा किस आपल्याला असं भाजायचा आहे की त्याच्यातलं पाणी पूर्ण निघायला हे मोदक खराब होणार नाही। हातून तो किस खराब होणार नाही। किस चांगल्या प्रकारे त्याच्यातलं पाणी निघून भाजला गेला आहे। मला थोडा जाडसर वाटतो तर किंचित आपण मिक्सर मधून त्याला बारीक करून घेऊया। किस आपण थोडा बारीक करून घेतला सारणमध्ये टाकण्यासाठी। आता त्याच्यात आपण 1 वाटी आपला बीटचा किस होता तर अर्धी वाटी गूळ टाक। अर्धी वाटी गूळ। बीट किस मध्ये मुळात थोडा गोडवा असतो म्हणून आपण गूळ कमी टाकतो।
15-20 मिनिटं झालेली आहे. आता आपण आपली उकड चांगली वाफली असेल तर ती मळून घेऊ. गरम पाणी टाकून घेऊ. थोडे थोडे गरम पाणी टाकून आपल्याला मळायचे. साचा होता मी त्याला आतून तूप लावून घेतलं, पारी घेतली. आत थोडं बारीक करून घ्यायचं आणि आपल्याला मध्ये टाकायचं. तुपाचा पोट लावून आपल्याला बारीक करून आतून जेवढा बारीक करता येईल आपल्याला तेवढा बारीक करू. सारण टाकूया. पारी काढून घेतली आपण. आता आपल्याला जॉईन करू. बघा छान असा आकार आलेला आहे. पारी तयार झालेली आहे. याच्यात सारण घालूया. आणि आपण बंद करायचं. आपण आता सर्व मोदक करून घेऊया. आता मोदक ठेवूया. मोदक वाफण्यासाठी ठेवलेले आहेत. आता 15 मिनिटं आपण त्याला मीडियम गॅसवर वाफवून घेऊया. मैत्रिणींनो, आपले उकडीचे बीटचे मोदक तयार झालेले आहेत. छान असे शिजून तयार झालेले आहेत. आणि बघा आतील सुद्धा गर छान असा झालेला आहे. खूप सुंदर तर दिसताच आहेत, पण यांची टेस्ट पण बघूया. उकडीचे मोदक आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार.
त्याची चव झालेली आहे. मैत्रिणींनो, हे माझे उकडीचे मोदक तुम्ही निश्चित बनवा. कसे झाले मला ते कमेंटमध्ये सांगा. सांगत राहा. धन्यवाद.